MNNचं ऑफिस किंवा खांडेकरांचं घर, या दोन्ही जागांशिवाय इतर कुठली जागा नाहीये त्याच्याकडे. मी ऑफिस पण चेक केलं, तिकडे पण काहीच नाहीये. मग उरतं खांडेकरांचं घर. हॉलमध्ये किंवा किचनमध्ये तो लपवू शकत नाही, कारण तिथे सतत घरातल्यांची ये-जा असते. बरं, तिथे दिवसातनं एकदा स्वच्छताही केली जाते. कौशिकी त्यांच्या ऑफिसमध्ये तो ठेवणार नाही, कारण तिथे लपवायला जागाच नाहीये फार. मग उरतात सगळ्यांच्या रूम्स. बाबांची नाही, चेतना काकूंची नाही, ईशाची नाही, स्टोर रूम नाही, तुझी रूम नाही. मग आता राहते फक्त युवराज आणि निशीची रूम. फार ऑब्वियस नाही होणार. ड्रग्ज शोधण्याच्या हेतूने त्याच्या बेडरूममध्ये कोणी जाणार नाही, कारण बेडरूम आहे ना ती. सतत कोणी ये जाही करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, ड्रग्ज त्याच्या समोर असतील. निशी नाही, युवराजच्या रूमला त्याच्याहून चांगलं कोणीच ओळखत नाही. निशीही नाही. आणि जरी निशीच्या हाती ते ड्रग्ज लागले तरी तिला एवढं कळणारच नाही की ते ड्रग्ज आहेत. खरंच? मी माझ्या बहिणीला खूप चांगलं ओळखते. युवराज या बाबतीत तिला अगदी सहजपणे गुंडाळू शकतो. मुळात त्याची रूम ही त्याच्यासाठी सेफ स्पेस आहे. अख्ख्या जिवंत गुलाबला जर तो 2 दिवसासाठी त्याच्या रूममध्ये लपवू शकतो, तर ड्रग्ज लपवणं त्याच्यासाठी मोठी डील नाहीये. मग तिकडे एकदा शोधाशोध करायला हवी. आत्ताच वेळ आहे. युवराज आत्ता बाहेर गेलाय. मग हा बेस्ट चान्स आहे. आणि निशी? ती आत्ता जेवायला बाहेर येईल ना, म्हणजे तेवढा वेळ आपल्याला मिळू शकतो. तू एक काम कर, शांतपणे तिच्या खोलीत जा आणि शोधाशोध कर. मी तिला इकडे थांबवते. ओके, तू टेबलवर सगळ्यांना गुंतवून ठेव. आणि जर इन केस निशी रूम कडेला निघाली, मी सांभाळून घे. ओके, म्हणजे जेवढा वेळ मिळेल शोधाशोध करायला तेवढं चांगलं. टेक्नोचा फोन आहे. हा टेक्नो, बोल. बॉस, युवराज हॉटेल रूम मधून निघालाय. ओके, पण त्याची काय अवस्था आहे? गाडी चालवू शकतो का तू नीट? कारण मी जेव्हा हॉटेलमधनं निघाले त्यावेळेस तो बऱ्या अवस्थेत नव्हता. बेशुद्ध होणार होता. हो, म्हणजे रेवाताई म्हणाली तसं त्या ट्रूथ सिरमचा इफेक्ट अजूनपर्यंत कमी झाला असेल. त्याला नॉशिया, डोकेदुखी असे सिम्पटम्स असतील, पण मेजर काही नाही. ओके, थँक्यू टेक्नो. तो घरी पोचेपर्यंतचाच वेळ आहे आपल्याकडे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाहीये. आणि गुलाबचा हा प्लॅन जर सक्सेसफुल होऊ द्यायचा नसेल तर त्या पिल्स आपल्या हाती लागायलाच पाहिजे. येस बॉस. आपण आपल्या मिशनच्या खूप जवळ पोचलोय केदार. थोडे दिवस, थोड्या दिवसातच तो गुलाब आपल्या ताब्यात असेल.